वडिलांच्या 35 वर्षांच्या कष्टाचे सोनं. गोपाळवाडीचा सुपुत्र सुजित होले बनला गावातील पहिला वकील. जिद्द, चिकाटी आणि आईवडिलांच्या त्यागाची साथ असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. याचे प्रेरणादायी उदाहरण दौंड तालुक्यातील गोपाळवाडी गावातील सुजित शांताराम होले यांनी घालून दिले आहे. गावातील पहिला वकील होण्याचा मान मिळवत त्यांनी आपल्या वडिलांच्या तब्बल 35 वर्षांच्या कष्टाला यशाचे फळ मिळवून दिले. सुजित होले यांनी मुंबई येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून विधी शाखेचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांनी आपल्या वडील शांताराम वामन होले आणि कुटुंबियांच्या अथक परिश्रम व पाठिंब्याला दिले. सुजित होले यांच्या यशानिमित्त गोपाळवाडी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गावातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्या नवीन वकिली कार्यालयाचे उद्घाटन आई-वडिलांच्या शुभहस्ते तसेच गोपाळवाडीच्या सरपंच स्वातीताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या सोहळ्यास गावातील ग्रामस्थ, नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुजित शांताराम होले यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. गोपाळवाडीसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला असून गावातील युवकांसाठी सुजित होले यांचे यश प्रेरणादायी ठरणार आहे. स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी राजेंद्र सोनवलकर, दौंड, पुणे. त्यांना आपण विचारणार आहोत की आपल्या भावना काय आणि तरुण पिढीला आपण काय संदेश देणार. सर्वप्रथम तर मनापासून आभार सगळ्यांचे, तुम्ही सगळ्या या ठिकाणी जमला. आणि गावातला पहिला वकील खरं तर मी नसून माझे वडील आहेत, कारण 35 वर्षापूर्वी त्यांनी वकिलीची सुरुवात केली होती. पण काही कारणास्तव त्यांना हे करता आलं नाही. त्यामुळे त्यांचं स्वप्न होतं आणि त्यांचं स्वप्न असल्यामुळे हे 35 वर्षानंतर आज माझ्या मार्फत पूर्ण झालं. आणि एका मुलासाठी ठाऊन मोठी गोष्ट कुठलीच असू शकत नाही. आणि वकिली संदर्भात जर बोलायचं झालं तर आज मी आशिया खंडाच्या सगळ्यात जुन्या लॉ कॉलेजमध्ये माझं ऍडमिशन झालं. अजिबात सोपं नव्हतं ते, भरपूर त्याला गोष्टी आढळल्या आल्या. पण तरी जिद्दीने, चिकाटीने, आईवडिलांच्या साथीने, त्यांच्या मेहनतीने, त्यांच्या कष्टाला यश मिळावं म्हणून भरपूर प्रयत्न करून मी त्या ठिकाणी माझं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पूर्ण देण्याचा प्रयत्न केला. आणि इथून पुढच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये जनतेचं काम करता येईल किंवा समाजासाठी मला राबता येईल, जेवढं जमेल तेवढं करण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि सगळ्यांचा मनापासून आभार. बघितलं, त्यांनी तरुण पिढीला संदेश दिलेला आहे की आपण सुद्धा अशाच पद्धतीने मेहनत करून पुढे जावे. त्याचबद्दल त्यांचे वडील आपल्याबरोबर शांताराम होले, जे आपल्या गावचे सोसायटीचे माजी चेअरमन आहेत, त्यांना आपण प्रश्न विचारू. होलेजी, आज आपला मुलगा आज अधिकृत्या वकील झाले, त्याबद्दल आपण गेल्या 35-40 वर्ष झालं आपण प्रयत्न करत, आज तो वकील झाला, त्याबद्दल आपल्या काय भावना आहेत? मला आज एवढंच बोलायचं या ठिकाणी की माझा मुलगा वकील झालेला आहे आणि पहिल्यापासून माझं स्वप्न आहे की अन्यायाविरुद्ध लढा देणं, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणं. आणि ते जर करायचं असेल तर त्याच्यासाठी कुठली तरी चावी लागते आणि ती चावी असते सहीचा अधिकार. या पद्धतीचा मी चेअरमन झालो त्यावेळेसच दाखवून दिलंय की ज्यावेळेस सहीचा अधिकार येतो त्यावेळेस काय करू शकतो. तर गावातला खूप मोठा भ्रष्टाचार काढून तो क्लिअर करून घेतलेला आहे. आणि माझ्या मुलाला बी पहिल्यापासून हेच शिकवण आहे की कुणीही अन्याय करत असेल तर त्याच्या विरोधात आपल्याला उठायचं आणि अन्यायाविरुद्ध आपली ताकद दाखवून द्यायची. इथून पुढच्या काळात गावातील तरुणांना मी हेच सांगेल की गावामध्ये खूप काही चाललेलं असतं, तर ते चुकीचं कामकाज चाललेलं आपल्याला बंद करायचं असेल तर आपण सर्वांनी तुमच्या सहकार्याने आपण एकत्र येऊन हे काम करू शकतो. आणि माझा मुलगा गावासाठी, सर्वांसाठी, सर्व समाजासाठी खूप काही चांगलं करेल, कारण त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत, खूप परिश्रम करून देशातील सर्वात चांगलं कॉलेज GLC म्हणजे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, इथं त्यांनी ऍडमिशन घेतलं आणि तिथं त्यांनी त्याची लॉची डिग्री कंप्लीट केलेली आहे. त्यांनी आमचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांच्या वतीने, तुमच्या वतीने देखील धन्यवाद मानणार आहे, जरी मुलगा असला तरी, कारण कष्ट शेवटी त्याचे आहेत. आम्ही फक्त त्याला सहकार्य केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळात गावासाठी आम्ही खूप काही करण्याचा प्रयत्न करणार आहे. चांगलं जेवढं होईल तेवढं करत राहणार आहे. धन्यवाद. बघितलं, आज त्यांच्या वडिलांच्याही भावना 35-40 वर्षापासून आज त्यांचं एक स्वप्न होतं वकील, ते तर होऊ शकले नाहीत, पण त्यांच्या मुलाला त्यांनी वकील करून आज एक साध्य करून दिलेलं आहे की सर्वसामान्य कुटुंबातील एक कोणताही व्यक्ती, कोणताही मुलगा जर कष्ट केलं तो सर्व कोणत्याही स्तरावर, कोणत्या मोठ्या उच्च स्तरावर जाऊ शकतो. आज गोपाळवाडी हे गाव
एक अधिकाऱ्याचं गाव म्हणून ओळखलं जातं. आज पहिला वकील सुजित झालेला आहे. यापुढे असेच वकील होतील एवढीच अपेक्षा बाळगतो. स्टार वन महाराष्ट्र न्यूज च्या तर्फे सुजितला मी पुढील वाटचाली